शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी बघा आता 7:30 वाजलेले आहेत आणि आमची सैनिक अशी झोपलेली आहेत बघा. 3 कोपऱ्यात 3 झोपल्यात, तरी एक कुठे गेले, चौथं काय जणू मला वाटतं चौथं त्या घरी असेल, तिकडं बसला असं वाट्यावर जाऊन. थोबांना धार काढून येऊ दे. आताशी मिरचा वाटलाय, सगळं झाले. आणि आज आमच्यात काय काय केलंय रे देवा. मगाच्या धरणं चाललंय गे. हो काय, सकाळचं राहिलेलं दोडका तसाच राहिलाय आणि थोडासा मिठाचा केलता, पण ह्याच्या वाटणीचा राहिलाय. ह्याची थेर अशी किती दोडकाच खायचा. 2 दिवस झालं मला नावडीच्या भाज्या करते उपाशी. 2 दिवस झालं मी सकाळचं जेवतच नाही, संध्याकाळी जेवतो. आणि त्याला कुठं मिरावतोय का, झोका देऊन झोपावतोय त्याला. आणि मग थांबा आता टोपल्याला फतलं. हा, सकाळी मला वाटलं भाजी काय काय वांग मिठाचं है ना. हा, वांग मिठात वाटलं घेतलं हा. आणि डॉक्टर त्याला पहिल्यांदा वाटलं गोसावळच आहे. ओतून दिलं परत. अयो भाजले खाल्ले. हो का, दूध पिली आता तिचं. ती अशी त्याच्या मागे हिंडणार आता कवर, पण जोपर्यंत हातरुणा झोपाय येत नाही तोवर गांजार सवय लावली त्याला. आणि असा चुलीवर ठ्याचा केलाय का नाही, असा परतू परतू घेतलाय तव्यात. मिरची मिरची टाकली, लसूण टाकलाय, शेंगदाण्याचा कूट टाकलाय, भाजली मस्तपैकी आणि तांब्याने खसा वाटली. अशी चुलीवरचा ठेसा केलाय का नाही नसता उग. काय सांगू तुम्हाला, लईच नातखुळा झालंय आता. आणि इकडं केलंय मोकळं बटाट, असं चमचमीत केलंय या. आणि मस्तपैकी आता 2-4 भाकरी करायच्यात. चला म्हणलं, पण धार काढायला जायचं होतं. आत्या म्हणली ती मिरचा तळला, ती बारीक वाट आमक ही कुटून दे, ती करून दे, बटाटा धुवून दे. भांडी दुपारपासून साचली होती सगळी, चहाची त्याची. 2-3 जण घरी सांडगे न्यायला आली होती, मग त्यांना चहा पाणी सगळं. परत सांडग्याचं ती परातीन दिसाण वाट्यान भुगुलन धुवायचं. परत ती चहाची भांडी सगळी घासून ही करून झाली. सगळा पसारा आवरला. आज नंतर घर पण सारवून घेतलंय बघा. हो का, दुपारी परत घर सारवून घेतलं. लय मळालं होतं म्हणजे उकाणलं होतं. आणि चुलीला पोत्यारा पण दिलाय, तुम्हाला तर ओळख येते. हो का, छान अशी चुलीला पोत्यारा ही देऊन मस्तपैकी घर सारवून काढलं. कसं सगळं काम आवरत करावं लागतंय. तरी हो का, कुरिअर पॅक करायचं राहिलंय करायचं. आता आज तर काय झालं नाही, उद्या जायचंय लग्नाला. आणि लग्नावरून यायचं म्हटल्यावर लग्नाला जायचंय कुठं पार आम्हाला करमाळ्याला, मग यायला होईल उशीर. मग त्याच्यामुळं उद्या पण कुरिअर टाकायचं राहील. काल परवा आज ज्यांनी ऑर्डरी टाकल्यात ना सोमवारपासून, त्यांची सगळ्यांची कुरिअर टाकायच्या राहिल्यात बरं का. व सगळ्यांची आता हा, आणि सगळ्यांची कुरिअर आता उद्या नाही पण शुक्रवारी सगळ्यांची पॅकिंग करून टाकणार आहे. शुक्रवारापर्यंत जल्दी कोणाची ऑर्डर ते टाकून द्या, म्हणजे आम्हाला बी शुक्रवारी सगळ्या ऑर्डरी पॅक करायच्या आणि टाकायच्या. मग बरोबर मंगळवार बुधवार पोचते सगळ्यांच्या. लांबच्या तेवढ्या उशीर लागतो आता. 4-5 दिवस लागतं. आता त्या दिवशी गोव्याची, राजस्थानची, परत उदयपूरची, आणि विजापूर कुठं आलं, हा विजापूर हे बरंच असं. परत ना आणि ह्याची इंदोरच्या ह्याच्या अशा ऑर्डरी होत्या लांबच्या, त्या सगळ्या टाकल्यात. त्या आता राहिल्यात धार काढायची. अजून दूध न्यायला तर आली बाबा. 2 चालाय वय. आणि ती दोन कुठं सोडली का, गेली वय. तुम्ही गेलता वय बर. या धार काढायला जायचंय अजून आम्हाला. तर आमचं तर व्हिडिओ चालू आहे आताशी. मिरचा केला आम्हाला, किती काम. ती उग मिरचा तळान वाटलान. तुम्ही आले की आम्हाला 2 तास बसवून ठेवायचा. मग तुम्हाला आम्ही धार का उशिरा काढतो. आम्ही धार त्याच्यामुळे उशिरा काढतो. कसं आहे, शेजारी पाजारी आमच्यापाशी येऊन गप्पा मारावते, तासभर बसावते चांगली. तर आमचा स्वयंपाक होऊन आम्ही जेवण करतोय. पण तिथं नाहीच कोणी. होय, मग माझ्यासारखं दुकानावर जाऊन बसन का पाहणीत. होय, पण तुम्हाला जाया परवड. हा, पण नाही आला
हा नाही आला तुम्ही. त्यांनी दुकान चालू केले आम्ही सोमवारी जाणार. पण आमच्या हॉटेलवर पण गेला तर चालेल ना, आम्ही काय म्हणून उलट बरं झालं गेलाय बाया, चांगलंय, बघून या. ती बंद करा, रस्ता गावला सवड मिळेल तर जाऊ नाही तर रस्ताच गावून पार त्याला काय बोल सरळ रस्ता. विचारत जा. पण तेवढं डोक्यात कोण तुम्ही गेला ना ती गाणं किती पुढे जर डोक्यात आलं तर तिकडे जाऊ नाही तर तिथेच माघारी फिरू. बर तुमच्या ह्यानी बाया जा, नाही तर नका जा. आमचं काम आहे सांगायचं जा, तुमचं काम आहे यायचं का नाही यायचं. होय आत्या आपलं तुमच्या हॉटेलचं आमच्या मनातच काय असलं तर आम्हाला यायचंच नसलं तर मग नका जा बाया, काय त्याचं तवा. तुमच्या ह्यानी आमचं काही नाही म्हणणं. होय दीदीची मम्मी बरोबर ना. काय पोरं माणसांच्या मोहर सांग. दीदीला घालून आला, पोरं धिंगाणा घालीत होती दोघं तर. अगं, लय बरं वाटत होतं पोरं दिदी लय करमून जायचं, पण आता काय करमतच नाही. पण लेकरून उडतं पाकरून लेकाचं लेकरून ठिकाण पण आता आम्ही मस्त म्हणते की लेकाला लग्न करू बाबा, झालं. कशाचं कशाचं? तिकडंच पळते ही मामाच्या इकडे. मामाला पोरगी नाही. झालं, मामाला खरं पोरगी असायला पाहिजे होती. लेकरून थांबतो. उलट नाही ती बरी आहे. नाही असू द्या, प्रत्येक मामाला पोरगी पाहिजे हो. म्हणजे कसं आत्याच्या घरी द्यायला साधतंय, हाय का नाही का. बरं या का आत्याची मामाच्या घरी द्यायला पाहिजे. पण मामाने दिलीच नसती आताच्या घरी. बरोबर आहे, तसंच आहे. चला बाया, आमचं कालवण झालं. आम्ही दिली द्यावा त्यांना आणखी पोरगी. लय भूक लागली रेशमाचा भाकरीचं तवा चालू या कस काय करू करा काढते का तुझा काढती बाय, आता काय करू कशी तरी. का गं? नाही ते संध्याकाळचं वाज एकटीला भ्या वाटतं, सकाळचं जमतंय. नको बाय, काढते आता. बॅटरी नेते असू द्या. आमच्या इकडं काय झालं, इकडं शेजारी सगळ्या विहिरींची कामं चालल्यात संध्याकाळची, त्याच्यामुळं ते सगळ्या मशिनींचा आवाज येतोय. आणि आज थोडंसं आबाळ आल्यागत वाटतंय. बाय सगळ्यांना.